श्री वाल्मिकी ऋषींनी श्री रामायण ही काव्य रचना अद्वितीय, अतुलनीय, अवर्णनीय अशा पद्धतीने केली ही काव्य रचना। आणि त्यानंतर हे रामायण घडलं। पहिल्यांदा वाल्मिकी ऋषींकडून लिखाण झालं आणि त्यानंतर हे घडलं। आता हे सुद्धा पहिल्यांदाच घडलं की पहिल्यांदा लिखाण त्याच्यानंतर प्रसंग, हे सुद्धा पहिल्यांदाच घडलं। आणि अशा पद्धतीनं प्रभू श्री रामांचं चरित्र निर्माण झालं। पहिले चरित्र निर्माण झालं आणि त्याच्यानंतर श्री राम आलेत। 500 वर्षानंतर का होईना पण आले। हा, चरित्र निर्माण झालं पहिल्यांदा आणि मग ते घडलं। रामचरित, रामकथा याचं वैशिष्ट्य आणि काय म्हणता येईल सोप्या शब्दात की रामकथेमधला प्रत्येक प्रसंग हा पहिल्यांदाच घडलेला आहे, त्याच्या आधीही नाही आणि त्याच्या नंतरही नाही। रामकथा म्हणजे मानवाचा मानवतेपर्यंत पोचण्याचा प्रवास, मानवाचा मानवतेपर्यंत पोचण्याचा प्रवास, मनुष्याचा मनुष्यत्वाकडे, मनुष्याला मनुष्यत्वाकडे घेऊन जाणारा सोपान म्हणजे रामकथा। माणसाला माणुसकीकडे नेणारा मार्ग म्हणजे रामकथा। माणसाला माणुसकीकडे, मानवाला मानवतेकडे आणि मनुष्याला मनुष्यत्वाकडे। शब्द सगळे एकाच अर्थाचे आहे पण तीनदा त्याचा उच्चार केला गेला। याचा अर्थ असा की रामकथेचं फळ हेच आहे, रामकथेचं फळ हेच आहे, माणसातली माणुसकी जिवंत करणे, मनुष्यातलं मनुष्यत्व निर्माण करणे हे रामकथेचं फळ आहे। हा, कारण स्वतः प्रत्यक्ष श्री परब्रह्म या ठिकाणी राम रूपामध्ये अवतरित झालं। आणि एखादा जोहरी, जोहरी म्हणजे रत्नपारखी, सोनार नाही हा, जोहरी म्हणजे रत्नपारखी। एखादा रत्नपारखी जसा एखाद्या हिऱ्याला पैलू पाडतो आणि तो रत्नपारखी, तो जोहरी जसा जसा त्या हिऱ्याला पैलू पाडतो तसा तसा तो हिरा अत्यंत सुबक आणि सुंदर दिसायला लागतो। तसा तसा तो हिरा अत्यंत सुबक आणि सुंदर दिसायला लागतो। कशामुळं? तो रत्नपारखी त्याला पैलू पाडतो, म्हणजे त्याला आकार देतो। साक्षात परब्रह्म देवादिदेव श्री विष्णुदेव यांनी राम अवतार धारण केला। कशासाठी? मानवाला पैलू पाडण्यासाठी आणि मानवतेचं निर्माण करण्यासाठी, मनुष्याला पैलू पाडण्यासाठी आणि त्यातून मनुष्यत्वाचं निर्माण करण्यासाठी। आज पहिल्या दिवशी हे शब्द जरा कठीण वाटत असले तरी रोजची कथा आपण ऐकू ना, मग या शब्दाचा खरा अर्थ समजेल। तसही बाबा श्री तुलसीजी प्रस्तावनेमध्ये सांगतात कि जो ज्ञानी है
वही राम कथा सुनने के लिए आता है। हाँ, जो ज्ञानी है वही राम कथा सुनने के लिए आता है। म्हणे जे ज्ञानी आहेत ना तेच राम कथा ऐकू शकतात। आजचा पहिला दिवस आहे, तुम्ही सगळे एवढे भरून संख्येने आलेत म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थानं ज्ञानी झाले बरं का। हा, बाबा श्री तुलसीजींच्या मतानुसार त्यांनी म्हटलंय की जे ज्ञानी आहेत तेच राम कथा ऐकू शकतात आणि म्हणूनच आपला प्रवास भागवताकडून रामकथेकडे। हा, भागवत माणसाला ज्ञानी बनवते आणि ज्ञानी बनल्यानंतर मग परब्रह्माचं अर्थात रामाचं दर्शन होते। हा, म्हणून आपण अगदी क्रमानुसार प्रवास करत आहोत, क्रमानुसार जसा करायला पाहिजे तसा। भागवत ऐकून आम्ही ज्ञानी बनलो आणि ज्ञानी बनल्यानंतर आता रामचरित्र ऐकायला आलो। प्रत्येकाने प्रत्येक प्रसंग श्रीरामांनी एक एक पैलू पाडून माणसाचं जीवन, मनुष्याचं जीवन, लहान सहान प्रसंग, अगदीच सूक्ष्म अतिसूक्ष्म प्रसंगातून श्रीरामांनी मनुष्य जीवनातून आपल्या साधारण माणसाला अत्यंत अनमोल असा संदेश दिलाय। ते स्वतः माणूस म्हणून जगले ना, आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक प्रसंग ते स्वतः जगले आणि म्हणून त्यांनी प्रत्येक वेळी एक एक नवा मानवतेचा पैलू आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला। जन्मापासून मरणापर्यंत सगळेच विषय आपल्याला शिकवणारी ही रामकथा, म्हणजे गाव कसं असावं किंवा गावकऱ्यांशी कसं वागावं, श्रीराम अयोध्यावासियांशी कसे वागत होते, हा हे सगळंच। इतकंच काय, याच्याही पुढे जाऊन श्रीराम म्हणजे आपापसात प्रेमाने वागा हा संदेश तर देतातच, पण श्रीराम शत्रूंसोबत कसं वागावं याचा सुद्धा संदेश देतात। शत्रुत्व कसं निभवलं पाहिजे, हा तुम्ही म्हणाल बरं आहे गड्या आपल्या कामाचं आहे। हा, शत्रुत्व कसं निभवलं पाहिजे हे सुद्धा श्रीराम आपल्या जीवनातून समजून सांगतात। हा, रावणाने माता सीतेला नेलं आणि इकडे जायची तयारी झाली। हनुमानजी लंकेतून निरोप घेऊन आले, म्हणे लंका मी जाळली, आणि म्हणे आता ऐकणार आहोत ते सगळे प्रसंग, आपण सविस्तर ऐकणार आहोत। म्हणे माता जानकी लंकेमध्येच आहे, यांचं ठरलं। मग आता ते सेतूचं निर्माण करायचं, काय करायचं, त्याच्या आधी श्रीराम म्हटले मला अनुष्ठान करायचंय, माझे इष्टदेव आहेत महादेव, आणि म्हणे मला अनुष्ठान करायचंय म्हणजे पूजा करायची, जसं आपण घरी सत्यनारायणाची पूजा करतो ना तसं। म्हणे ठीक आहे। आता श्रीराम पूजेला बसणार होते। श्रीराम त्यांचं इष्टदेव महादेव यांचं पूजन करणार होते, अनुष्ठान करणार होते। आता विचारलं सगळ्यांनी, म्हणे पूजेला कोण पंडित येणार, विद्वान? आपण सगळे जंगलात राहणारे, नील अंगद या सगळ्यांची सोबत होती त्यांना, वानरांची। म्हणे आपण सगळे जंगलात राहणारे, आता पूजा करायला कोण विद्वान पंडित येईल? तेव्हा सगळ्यांनी सांगितलं, म्हणे रावणासारखा विद्वान पंडित कुणीच नाही। आश्चर्य वाटेल तुम्हाला, चक्क रावणाला बोलवलं महाराज पूजेला। सेतू निर्माण करण्यापूर्वी जे अनुष्ठान केलं ना
आता यजमान जे पूजेला बसणार आहे, नियम असा असतो की पती पत्नी दोघांनी बसायचं असतं. अधिक एक नियम असा असतो की यजमानांची व्यवस्था नसल्यास किंवा यजमानाकडे सुविधा नसल्यास पंडितजींनी ती सुविधा यजमानाला उपलब्ध करून द्यायची असते. आता श्री रामांनी रावणाला पंडित म्हणून पूजेला बोलवलं. रावणाने ओळखलं, म्हणे माझ्या यजमानांनी मला बोलवलं, पण यांची पत्नी माझ्याकडे वाटिकेमध्ये आहे. रावण येताना एकटे आले नाही, माता सीतेला घेऊन आले. पूजन अर्चन झालं रावणांच्या हातून, कारण रावणही महादेवाचे उपासक होते. आपण ऐकणार आहोत चरित्र, जन्मापासून ऐकणार आहोत त्यांचं सगळं चरित्र. आता ते महादेवाचे उपासक होते आणि महादेवाचंच अनुष्ठान करायचं होतं. आलेत, आनंदाने आलेत. सगळी व्यवस्था, पूजेचा सगळा प्रबंध त्यांनी केला. पूजा आटोपली, महादेव प्रसन्न झाले आणि तिथंच मग महादेव त्यांनी वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला. सगळ्यांच्या सांगण्यावरून ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक रामेश्वर, रामानी बोलवलेला ईश्वर म्हणून रामेश्वर असं त्याचं नाव. आता रावण जायला लागले. लक्ष्मण भैया रामाजवळ आले आणि काय विचारलं, म्हणे भ्राताश्री तुम्ही आज्ञा द्या मला, तुम्ही आज्ञा द्या. हा दादा, तुम्ही फक्त एकदा हो म्हणा, एकदा हो. तो बघा पाठमोरा चाललाय रावण, तुम्ही एकदा हो म्हणा, त्याला आत्ताच्या आत्ता मारून टाकतो. राम म्हटले नाही लक्ष्मणा, आपण त्यांना विद्वान पंडित म्हणून बोलवलंय आणि ब्राह्मणांचा, ऋषीमुनींचा सत्कार करण्याची आपली परंपरा आहे. त्यांचा यथोचित सत्कारच आपल्या दरवाजात झाला पाहिजे, आपल्या द्वारी झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ते निशस्त्र आहेत आणि निशस्त्र जे आहेत त्याच्यावर हल्ला करू नये असा युद्धाचा नियम आहे. आणि म्हणून श्रीरामांनी सांगितलं, ते ज्या आदरानं आलेत त्याच आदरानं जातील. याचा अर्थ श्री रामप्रभूंनी, जे आपण सख्य आहोत, एकमेकांचे आप्तेष्ट आहोत, ते तर प्रेमानं राहूच, पण शत्रुता कशी निभवावी, वैरत्व कसं निभवावं, किंबहुना मनात आणलं तर शत्रूचाही आपण आदर करू शकतो. ही जगावेगळी संकल्पना श्रीरामांनी आपल्या चरित्रातून निदर्शनास आणून दिली. आणि याच्यापेक्षा मोठं वैशिष्ट्य श्री रामचरित्राचं काय असू शकतं महाराज? शत्रूंचा बदला घ्यायचा तेव्हा घ्या, पण आदराची वागणूक शत्रूला द्या. वैऱ्याचाही आदर करा, त्याला सुद्धा सन्मान द्या. ही जगावेगळी शिकवण या रामचरित मानस कथेमध्येच तुम्हाला शिकायला मिळते. आणि हे वैशिष्ट्य आहे राम कथेचं, हे वैशिष्ट्य आहे रामचरित्राचं. इथं जे घडलं ते दुसऱ्यांदा घडलंच नाही. भावाभावामधलं प्रेम म्हणा किंवा मायलेकामधलं प्रेम म्हणा किंवा वडिलाचं आणि लेकाचं प्रेम म्हणा, इथं जे घडलं ते सगळं अलौकिक आहे, ते सगळं जगा वेगळं आहे, पण आपल्याला अनमोल संदेश देणारा आहे. आणि म्हणून आजच्या काळाची गरज रामचरित मानस ही कथा आहे. हमें निज धर्म पर चलना सिखाती रोज रामायण. हो
हमें निज धर्म पर चलना सिखाती रोज रामायण सदा शुभ आचरण करना सिखाती रोज रामायण। ओ हमें निज धर्म पर चलना सिखाती रोज रामायण। जय श्री राम। संसार सागर से उतर कर पार जाना है। जिन्हें संसार सागर से उतर कर पार जाना है। उन्हें सुख से किनारे पर लगाती रोज रामायण। हो हमें निज धर्म पर चलना सिखाती रोज रामायण। जय श्री राम। सरल कविता की कुंजों में बना मंदिर हिंदी का, जहाँ प्रभु प्रेम का दर्शन कराती रोज रामायण। कभी वेदों के सागर में, कभी गीता की गंगा, कभी बिंदु में मन को डुबाती रोज रामायण। सत्र म्हणजे पहिला दिवस आणि म्हणून परंपरा अशी आहे की पहिल्या दिवशी महात्म्य या विषयावर बोलायचं असतं आणि म्हणून आपण रामकथेचं महात्म्य या विषयावर बोलत आहोत। उद्यापासून आपल्या सत्रामध्ये एक एक प्रसंग येईल, त्या प्रत्येक प्रसंगाची झाकी तुम्हाला इथं पाहायला मिळेल। मग त्यात महादेवाचं लग्न राहणार आहे, त्यात प्रभू श्री रामाचं प्राकट्य राहणार आहे, त्यात श्री रामाचाही विवाह राहणार आहे। दोन दोन लग्न यावर्षी आपल्याला लावायचे आहेत, महादेवाचंही आणि श्री रामाचंही। हा अत्यंत सुंदर आणि अत्यंत पवित्र ही कथा आहे। आजचा पहिला दिवस आहे म्हणून तुम्हाला असं वाटत आहे, कसं आहे ना, जरा बसायची सवय आमची तुटली ना। हा पहिलाच दिवस आहे नाही का, पाय अकडून गेलेच, हा मुंग्या आल्याच पायाला। हा थोडा पहिला दिवस आहे म्हणून एकदाची का सवय झाली, तुम्हाला उठा म्हटलं तरी उठणार नाही तुम्ही। हा पण आज थोडा पहिला दिवस आणि म्हणून हे सगळं होतं। एकदाची बसायची सवय झाली आणि ऐकण्याबद्दलची जिज्ञासा मनात तयार झाली की आता पुढे काय होईल, पुढे काय सांगेल, ही जिज्ञासा मनात तयार झाली ना
मग काही दुखण्याकडे नाही, थंडीकडे नाही, मग लक्ष नसतं. हा, कसं आहे ना, मला सांगायचंय म्हणून मला रामही सांगावा लागेल. आणि रामाने ज्या रावणाचा वध केला त्या रावणालाही मला सांगावं लागेल. पण ते तुमच्यावर अवलंबून आहे महाराज. तुम्ही रामाला स्वीकारायचं का रावणाला स्वीकारायचं हे तुम्हाला ठरवायचंय. हा, मला तर रावणही सांगावं लागेल आणि रामही सांगावं लागेल. कृष्ण सांगताना कंस सांगावाच लागतो, राम सांगताना रावण सांगावाच लागतो, आणि महादेव सांगताना जालंधर शंखचूड हा मांडावाच लागतो. हा, पण ते स्वीकारणाऱ्यावर अवलंबून आहे. नेमका सगळ्यांना रामच आवडतो असं नाही ना. हा, अमरीश पुरीच्या अभिनयावर प्रसन्न होणारे काय कमी आहेत का? हा, तेव्हाच ते काय प्रसिद्ध झालेत खलनायक म्हणून. हा, सगळ्यांनाच राम आवडतो असं नाही ना. हा, नायकच सगळ्यांना आवडतो असं नाही. आणि म्हणून काय स्वीकारायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. कसं स्वीकारायचं हेही तुमच्यावर अवलंबून आहे. हा, सुपर गाडीत बसता का ऑर्डिनरी गाडीत बसता का मग शिवशाही पाहिजे, सुपर 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 ऑर्डिनरी नाही का, ती कुठं थांबणारच नाही. हा, ते आता ज्यांचा अधिकार असेल ते विमानातही बसतील. हा, आपापल्या अधिकारावर अवलंबून आहे. कथा ही साक्षात्कारापर्यंत आपल्याला पोचवत असते. कथा ही साक्षात्कारापर्यंत आपल्याला पोचत असते. कथा ही आपल्याला ईश्वरासोबत जुडवत असते. कथा ही आपल्याला ईश्वरासोबत जोडत असते. साक्षात्कारापर्यंत पोचण्याचं माध्यम आहे कथा. हा, आपण कथेच्या वेगळा आहोत असं नाहीच. कथा आपल्या वेगळी आहे असंही नाही. आपण कथेतच राहत असतो. रोजचा जर विचार केला ना तर कथेच्या काही वेगळं नाही राहत. आपण कथेतच राहतो आपण रोज. हा, कथेतच. शब्दाकडे नीट लक्ष द्या. रोजच कथा ऐकत असतो, रोजच कथा सांगत असतो. हा, रोजच कथा सांगत असतो आपण आणि रोजच कथा ऐकत असतो. भाजी करायला काहीच नव्हतं, वड्यांचा डब्बा शोधला तोही भेटला नाही, मग वेळेवर पिठलं केलं, बेसन केलं. हा, आपण कथेच्या वेगळं नाही. आपण कथेपासून आपण भिन्न नाहीच. हा, कथा आपल्यापासून भिन्न नाही. लग्नाला गेलो, नवरदेव आलाच नाही, मग आम्ही पहिली जून घेतलं, मग लग्न लावलं. जेवायला गेलो, रसगुल्ले संपले. हा, आमच्या कथा म्हणजे कथाच असतात. हा, पण तरी आम्ही कथेच्या वेगळं नाही, कथेतच राहतो. फरक एवढा की ती कथा प्रापंचिक आहे आणि ही कथा पारमार्थिक आहे. ती कथा, त्या कथेमध्ये प्रधान माया आहे आणि या कथेमध्ये प्रधान भगवंत आहे. हा, कथा सारखीच नाही का, आपण कथेतच राहतो, पण ती प्रपंचाची कथा आहे आणि ही परमार्थाची कथा आहे. त्या कथेमध्ये प्रधान आहे माया. हा, त्या कथेमध्ये प्रधान आहे माया. मुलगा नागपूरला गेला, अजून त्याचा फोन आला नाही. मी त्याचीच वाट पाहत आहे, केव्हा फोन येतो, केव्हा फोन येतो. ती म्हणते बाई तू लाव मग. अगं मी लावला, लागतच नाहीये. हा, त्या कथेमध्ये कोण प्रधान आहे? त्या कथेमध्ये माया प्रधान आहे, जी कथा प्रापंचिक आहे. आणि ही कथा पारमार्थिक आहे. इथं कोण प्रधान आहे? इथं ईश्वर प्रधान आहे. हा, त्या ईश्वराला प्राप्त करायचंय आणि त्याच्यासाठी हे कथा नावाचं माध्यम उपलब्ध झालं. हा, कारण आपण सगळे कथा प्रिय आहोत. आपल्याला कथा आवडते.
सांगायलाही आवडते आणि ऐकायलाही आवडते. 4 वेद, 6 शास्त्र, अथर्ववेद, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, हे 4 वेद तयार झाले. मीमांसा शास्त्र, न्यायशास्त्र, वैशिक शास्त्र, योगशास्त्र, सांख्यशास्त्र, हा हे 6 शास्त्र इथं निर्माण झाले. पण तरी 18 महापुराणाची निर्मिती करण्याची गरज वाटली का? कारण वेदांचा स्वभाव आहे ऑर्डर देणे. वेद आणि त्या वेदाचा स्वभाव आहे ऑर्डर देणे, म्हणजे आज्ञा करणे. हा, आता एखादं काम सांगितलं तर करायला आवडतं, 2 सांगितले तर करायला आवडतील. पण सारखं सारखं आपल्याला कुणीतरी येऊन कामच सांगत असेल, आवडते का? सारखं सारखं कुणीतरी येऊन आपल्याला आज्ञाच देत असेल, आवडते का? हा, आपण उलट म्हणतो, राहू दे राहू दे, नेहमीच सांगतो, आता एखाद्या दिवशी तू करून पाय. हा, आपल्याला आवडत नाही सारखी सारखी आज्ञा दिलेली. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, वेदामध्ये आहे तत्वज्ञान. वेदामध्ये काय आहे? तत्वज्ञान. ते समजायला अत्यंत कठीण. तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य काय आहे? जो तत्वज्ञानाच्या आतमध्ये शिरला, हा, ऐकणारा असो का सांगणारा असो, त्याची समाधीच लागते. जो तत्वज्ञानाच्या आतमध्ये शिरला, ऐकणाराही मग आणि सांगणाराही आला त्यात, त्याची समाधीच लागेल. हा, पण असं समाधी लावणारं तत्वज्ञान आपल्या समोर जर मांडलं तर आपल्याला ते आवडतं का? नाही आवडत. हा, नाही आवडत. आपल्याला ते बोर वाटतं, आपल्याला ते कंटाळवाणं वाटतं. हा, आणि म्हणून 4 वेद, 6 शास्त्र आणि यानंतर कथेची निर्मिती झाली. का? कथा आपल्या सगळ्यांना आवडते. कथा आपल्या सगळ्यांना आवडते. आपण कथा प्रिय आहोत. आणि मूळ मुद्दा, सांगितलेली कथा लक्षात राहते. थोडस तरी वाल्मिकी ऋषीचं नाव रत्नाकर हे नाही राहणार लक्षात, पण त्यांनी राम नावाचा जप केला, मग रामायण लिहिलं, एवढं तर लक्षात राहील की नाही? हा, असं आहे. आणि म्हणून कथा ऐकल्यानंतर आपण दुसऱ्याला सांगू शकतो. हा, तत्वज्ञान हे फार कठीण आहे. आपण सामान्य बुद्धीची माणसं आहोत. आपण समाधीत नाही जाणार, पण झोपू नक्की. हा, झोपू नक्की. आपण समाधीत नाही जाणार, कारण आपण प्रापंचिक, आपण गृहस्थी, आपण सगळे साधारण सामान्य बुद्धीची माणसं आहोत. आपण समाधीत नाही जाणार, पण आपण झोपणार नक्की. हा, आणि तसही 20% लोक झोपायलाच येत असतात हो कथेत. हा, आम्ही नागपूरवरून आताच आलो तुमच्या गावात. नागपूरला कथा होती, त्याच्या आधी कोसऱ्याला होती, त्याच्या आधी नवेगावला होती, त्याच्या आधी साहूरला होती. आम्ही नागपूरवरून आलो. आज काल्याचं कीर्तन झालं आणि इथं तुमच्या गावात यायसाठी निघालो. सगळे आयोजक मंडळी आले आणि मग ते चाललंय, आता तुम्ही पोचले का फोन करा. मग आम्ही त्यांना म्हटलो महाप्रसाद आटोपला का फोन करा. ते नेहमी सारखं आपलं चाललंय. त्याच्यात एक बाई आली, धावत धावत आली आणि ती काय म्हणते त्या आयोजकांना, पुढच्या वर्षी दीदीचीच तारीख घ्या. मला एवढं बरं वाटलं. ती म्हटली पुढच्या वर्षी दीदीचीच तारीख घ्या. आता त्या आयोजकांमधला एक फार हुशार, आपल्या मधुभाऊ सारखा, त्यांनी काय विचारलं, म्हणे काऊ काकू तुम्हाला एवढं आवडलं भागवत, म्हणजे शिवपुराण केलं होतं, म्हणे तुम्हाला एवढी कथा आवडली आणि एवढी तुम्हाला आवडली का तुम्ही म्हणता पुढच्या वर्षी दीदीचीच तारीख घ्या. ती म्हटली आवडली काय नाही आवडली काय ते सोड, पण मला फायदा झाला म्हणे दीदीच्या कथेने.
आता मलाही आश्चर्य वाटलं. दिनेशजी सोबत होते, त्यांनी स्टेरिंग वरून हात काढला आणि ती ऐकायला लागले. म्हणे नेमका काय फायदा झाला? सगळ्या जणांनी विचारलं, म्हणे काय 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 फायदा झाला तुम्हाला? ती म्हटली 6 महिन्यापासून माझ्या घरचे सगळे परेशान. या डॉक्टरच्या दवाखान्यातून त्या दवाखान्यात, त्या डॉक्टरच्या दवाखान्यातून त्या दवाखान्यात मी किती औषध घेतलं, मला झोपच लागली नाही. पण जशी मी कथेत येऊन बसली, म्हणे रोज मी झोपायची. आणि म्हणून म्हटलं, म्हणे पुढच्या वर्षी दिदीचीच तारीख घ्या. आणि आता तुम्ही दुसऱ्या वर्षी मला बोलवलं, मला तुमच्यावरही डाऊटच यायला लागला. असं होतं का काय? हा, जय श्रीराम. जय श्रीराम. नमो जय राघवाय. श्रीराम. तुमची आलेली गेली ना निघून, तिचं जाऊ द्या, उग डोकं नका लावू. पण तुमची आलेली गेली ना निघून, हा, तेव्हा ही रामकथा अत्यंत सुंदर आहे. माणसाने माणसाशी कसं वागावं हेच सांगत नाही, तर माणसाने आपल्या शत्रू सोबत कसं वागावं हे सुद्धा शिकवते. अत्यंत सुंदर आणि पावन पवित्र बनवणारं हे रामचरित्र आपण इथं ऐकणार आहोत. मोठं सुंदर असं रामचरित्र आपण इथं श्रवण करणार आहोत. पण आजचा पहिलाच दिवस म्हणून एक गोष्ट आजच सांगते, म्हणजे तुमच्या मनामध्ये संशय यायला नको. कसं आहे ना, आताच आपण ऐकल्याप्रमाणे वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं आणि गोस्वामी श्री तुलसीदासजींनी रामायण लिहिलं. आता काय होतं ना, वाल्मिकी ऋषींनी जे रामायण लिहिलं ते आपण टीव्हीत पाहिलंय, पण इथं जे सांगितलं जातं हे गोस्वामी श्री तुलसीदासजींनी लिहिलेलं सांगितलं जातं. आणि आजचा पहिलाच दिवस म्हणून तुम्ही सगळे ऐका. ही गोस्वामी श्री तुलसीदासजींनी जे रामचरित्राची कथा लिहिली ना, ही फक्त रामाच्या राज्याभिषेकापर्यंतच लिहिली. हा, म्हणजे वनवास संपवला, रावणाचा वध झाला, राम अयोध्येमध्ये आले आणि राम राजा झाले, इथपर्यंतच गोस्वामी श्री तुलसीदासजींनी रामकथा लिहिली, जी आपण इथं ऐकणार आहोत. आणि ते का ऐकणार, तीच का ऐकायची असते हेही आपण ऐकणार आहोत. पण वाल्मिकी ऋषींनी जे लिहिलंय रामायण ते तुम्ही टीव्हीत पाहिलंय. माता सीतेचं अग्निदिव्य, लव कुशाचा जन्म, आणि आपण इथं ऐकणार आहोत ते बाबा तुलसीजींचं रामकथा आहे, आणि ती आपण राज्याभिषेकापर्यंतच ऐकणार आहोत. हा, मी म्हटलं हे का ऐकतो आपण बाबा तुलसीचं रामकथा, याचंही उत्तर येईल प्रसंगानुरूप. पण म्हणून लक्षात ठेवा, शेवटच्या दिवशी तुम्ही असं म्हणायला नको की रामचरित्र अर्धच सांगितलं, ना लव झाला ना कुश झाला, हा, ना माता सीतेचं अग्निदिव्य झालं, अशी शंका तुमच्या मनामध्ये असायला नको. म्हणून आपण जी कथा ऐकणार आहोत ती गोस्वामी श्री तुलसीदासजींनी लिहिलेली रामचरितमानस. हा, आणि ते का ऐकणार आहोत त्याचंही उत्तर आपण ऐकणार आहोत. आता फक्त एवढंच ऐका की आपण रामायण ऐकणार नाही आहोत, आपण रामचरितमानस हे ऐकणार आहोत, जे की केवळ राज्याभिषेकापर्यंतच असते. हा, हे आपण ऐकणार आहोत. अत्यंत सुंदर असं हे चरित्र आहे. बाबा श्री तुलसीदास म्हणतात की रामकथा ऐकायचं जेव्हा ठरवलं जाते ना, रामचरितमानस पठन करायचं जेव्हा ठरवलं जाते ना, तेव्हाच प्रभू श्री रामांची कृपा झाली असं समजायचं असतं. म्हणजे प्रभू श्री रामांच्या कृपेशिवाय त्यांचं चरित्र आपण पठनही करू शकत नाही,
श्रवणही करू शकत नाही आणि प्रवचनही त्यांच्या चरित्रावर आपण करू शकत नाही. त्यांची कृपा आवश्यक आहे. त्यांच्या कृपेशिवाय आपण हे करू शकत नाही. म्हणून गोस्वामी श्री तुलसीदासजी म्हणतात की या कथेमधला क्षण न क्षण अत्यंत दुर्लभ आहे. दुर्लभ क्षण न क्षण म्हणजे ही कथा ऐकण्याची सुवर्ण संधी जेव्हा आपल्याला प्राप्त होते तेव्हा इथला क्षणही गमावता कामा नये. या कथेमधला क्षण न क्षण अत्यंत दुर्लभ आहे म्हटले गोस्वामी श्री तुलसीदास. ते हेही सांगतात की ज्यानं कोणी चुकूनही ही कथा ऐकली त्याच्यावर सुद्धा राम प्रभू कृपा करतात. ठरवून नाही, चुकून चुकून. एखादा मंडपाच्या भोवतालच फिरला, मंडपात नाही येऊन बसला, त्याला कळलंच नाही मी का फिरत आहो गोल 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 का फिरत आहे हे तुम्हाला कळलं. हा चुकून कथा ऐकली त्याचाही उद्धार होतो. हा इथला क्षण क्षण दुर्लभ आहे. का दुर्लभ आहे त्याचं कारण असं आहे की सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव या कथेचे महानायक. हा कथेला आतापर्यंत तुम्ही काय ऐकलं? फक्त नायक. हा फारच फार खलनायक, पण महानायक ऐकलं का? नाही. हा या कथेला नायक आहेत आणि महानायकही आहेत. कोण आहेत ते? बजरंगबली. हा गोस्वामी श्री तुलसीदासजींचं म्हणणं आहे की जिथे जिथे रामकथा होत असते, जिथे जिथे श्री रामाचं गुणगान होत असते, तिथे तिथे बजरंगबली मारुती रायाचं वास्तव्य असते म्हणजे असतेच. जय श्रीराम. हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. आणि म्हणून म्हणे या कथेमधला क्षण क्षण दुर्लभ आहे. कोणत्या क्षणी हनुमंतरायाच्या कृपेनं रामाचं दर्शन कुणाला होईल हे सांगता येत नाही आणि म्हणून क्षण क्षण दुर्लभ आहे म्हटले गोस्वामी श्री तुलसीदासजी. आजही तुमच्या या बरबडी गावाचा पत्ता दिला आम्ही त्यांना. म्हटलं अयोध्येतलं काम झालं का? या लवकर निघून. वर्धेच्या बाजूलाच आहे म्हटलं बरबडी. ते म्हटले हो नक्की येतो आणि आलेही बरं. हा हनुमानजींबद्दल बोलत आहोत आपण, मगाशी आलेल्या पुण्यांबद्दल नाही. हा ते आले, दीप प्रज्वलित केलं, निघून गेले. पण हनुमानजी आज आले का? ते महाप्रसाद होईस्तोवर आपल्या या मंडपात राहणार आहेत. हे राम कथेचं वैशिष्ट्य आहे महाराज. हा आता तुम्ही म्हणाल कसं? ते तुम्हाला ओळखायचं आहे. भक्तीच्या प्रभावावर ते अवलंबून आहे. पण ते सप्त चिरंजीवापैकी एक आहेत याचा अर्थ ते आजही चिरंजीव आहेत. हनुमानजीची जयंतीच वाचतो कॅलेंडर मध्ये आपण, पुण्यतिथी वाचत नाही. हा जयंतीच साजरी होते, पुण्यतिथी केली का साजरी? नाही. याचा अर्थ ते चिरंजीव आहेत. आता त्यांचंही चरित्र येणार आहे सविस्तर, ऐकू आपण सगळंच. तेव्हा असे हे सप्त चिरंजीवापैकी एक बालाजी श्री हनुमंतराय, हा ते आता आपल्या मंडपात येणार आहेत. जिथे जिथे रामकथा असते पहिली हजेरी यांची, आणि एकदा आले मग ते कथेतून जात नाही. आणि म्हणून आज सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यावर कृपा करण्यासाठी प्रत्यक्ष हनुमंतराया इथं आलेले आहेत. जय श्रीराम. छम 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 नाचो देखो हनुमाना, नाचो गाओ आनंद मनाओ. छम छम. जय श्री राम.
छम छम नाचे देखो वीर हनुमाना। कहते हैं लोग इसे कहते हैं लोग इसे राम का दीवाना। छम छम जय श्री राम। छम छम नाचे देखो वीर हनुमाना। छम छम नाचे देखो वीर हनुमाना। जय श्री राम। सगळ्यात पहिल्यांदा हनुमंतरायासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्याकडे पाहून असं वाटत आहे साक्षात हनुमानजी आले. हा? फार सुंदर, अत्यंत सुंदर. जय श्री राम. हनुमानजी आले, तुम्हाला बसून चालेल का? हा? हनुमानजी नाचत आहे आणि तुम्ही बसले. उठा. छम छम जय श्री राम. छम छम नाचे देखो वीर हनुमाना। छम नाचे देखो वीर हनुमान। कहते हैं लोग इसे कहते हैं लोग इसे राम का दीवाना। छम 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 नाचे देखो वीर हनुमाना। राम राम बोलो राम 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 बोलो जय श्री राम। राम बोलो राम राम बोलो राम। नाचो नाचो, आनंद मनाओ. पाव में घुंघरू बांध के नाचे। राम का नाम इसे प्यारा लागे। राम जी ने देखो इसे खूब पहचाना। छम 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 नाचे देखो वीर हनुमाना। जय हो। नाचो गाओ आनंद मनाओ। जहाँ जहाँ कीर्तन होता श्री राम का। लगता है पहरा वहाँ श्री राम का। राम जी के चरणों में हो राम जी के चरणों में इनका ठिकाना। छम 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 नाचे देखो वीर हनुमाना। जय श्री राम। राम राम बोलो राम 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 बोलो राम 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 बोलो राम 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 बोलो राम। नाच नाच देखो श्री राम को रिझाए। जय श्री राम। नाच नाच देखो श्री राम को रिझाए।
सवारी रात दिन नाचता जाए। भक्त में भक्त बड़ा दुनिया निमा छम 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 नाचो देखो वीर हनुमाना। राम राम बोलो राम